आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता कालिका मंदिरापासून कावड यात्रेला सुरुवात झाली। कावड यात्रेत असंख्य शिव भक्त बंधू आणि भगिनी कावडसह उपस्थित होते। कावड यात्रेचे वैशिष्ट्य असंख्य शिव भक्त भगवा रंगाचे शर्ट परिधान करून आले होते। महिलांनी भगवे वस्त्र परिधान केले होते। श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जयघोष करत असंख्य शिवभक्त कुंडकेश्वरी शिवालय पर्यंत पोहोचले। तेथे जल अभिषेक करण्यात आला। तदनंतर तपस्वी हनुमान सुंदरकांड मंडळ प्रस्तुत सुंदरकांडचा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला। नंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रम यशस्वीतेसाठी कथा आयोजक सौ ममता श्रीकांत बोढरे, श्री श्रीकांत भाऊ बोढरे तसेच श्री कुंडकेश्वर महाशिवपुराण कथा सेवा समितीचे सर्व सदस्यांनी तसेच उपस्थित सर्व शिव भक्तांनी परिश्रम घेतले। श्री शिवाय नमस्ते। संपूर्ण जळगाव जिल्ह्याला शिवमहापुराण कथेतर्फे मी सौ ममताताई श्रीकांत बोढरे, कथा आयोजक परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा गुरुदेव सिहोरवाले, आपल्या सर्वांना मी विनंती करते आणि जाहीर आवाहन करते, येत्या 20 ऑगस्ट 2025 रोजी शिवमहापुराण कथा समितीतर्फे जळगाव जिल्ह्यात भव्य कावड आयोजन करण्यात येत आहे। तरी समस्त शिवभक्त परिवार व हिंदुत्ववादी संघटना यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या शिवमहापुराण सेवा समितीला कावड यात्रेला सहकार्य करावे व आपल्या सर्व कायिक वाचिक आर्थिक मानसिक ज्या काही कामना असतील त्या देवादिदेव महादेवांना सांगाव्यात व आपल्या जीवनातील सर्व क्षण हे सुवर्णमय करावे। ज्या कावड यात्रेचं आयोजन कुंडकेश्वर शिवमहापुराण कथा सेवा समितीतर्फे करण्यात आलेला आहे त्याचा जो पत्ता आहे तो जळगाव भुसावळ रोड वरील कालिका माता मंदिर ते कुंडकेश्वर कुंडकेश्वर महादेव शिवालय DNC कॉलेज जवळील हा कावड यात्रेचा परिसर असणार आहे आणि या दरम्यान कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तसेच त्या ठिकाणी भोजन प्रसादाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे व सुंदरकांडही सादर होणार आहे। तरी सर्व शिवभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने त्या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। श्री शिवाय नमस्ते। म्हणत होतो की आपल्याला कासव गतीनेच जायचं आहे आणि आपण रेस जिंकणार आहोत। आजच्या काळात कासव गतीची गरज नाही, आपल्याला अजून रेस त्या ठिकाणी आता आपली रेस सुरू झालेली आहे। आता घोड्याची रेस आपली लागणार आहे। आता कासव गती आपली संपली आणि आता आपली आजपासून कावड यात्रा सुरू झाली। नंतर भूमिपूजन, ध्वजपूजन, ध्वजारोहण वगैरे आपल्या सगळ्या गोष्टी आता सुरळीत त्या ठिकाणी आपल्याला पार पडतील। तर खरोखर आपल्या सर्व शिवभक्तांचं भगिनींचं मी या ठिकाणी ऋणी आहे, कुंडकेश्वर सेवा समिती ऋणी आहे। असंच सहकार्य आम्हाला शेवटपर्यंत द्या, म्हणजे आपल्या कथेला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही। सर्वांनी स्वयंसेवा या ठिकाणी करावी। जिथे काही घाण दिसत असेल, जिथे काही कमतरता असेल तर त्या ठिकाणी आपण स्वयंसेवेने त्या ठिकाणी हे आजचं कार्य शेवटी सिद्धीस न्यावं, एवढीच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम आपला सादर करावा असं मी त्या ठिकाणी सर्वांना स्थानापन्न झालेल्या सर्व वरिष्ठ मंडळींना, शिवभक्तांना या ठिकाणी मी विनंती करतो। हॅलो।